मी मनीषा माधवराव निकम. मी प्री PhD कोर्समधील सेमिनार सादर करत आहे. माझ्या विषयाचं नाव आहे महामारी शासनाची भूमिका, राजश्री शाहू महाराजांचे शासन आणि विद्यमान शासन. विशेष संदर्भ महाराष्ट्र एक तुलनात्मक अभ्यास. आणि माझे रिसर्च गाईड आहे डॉक्टर उमाकांत राठोड सर. माझा रोल नंबर आहे 27 आणि माझा सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स. माझ्या विषयाचा परिचय आहे राजश्री शाहू महाराज यांचा परिचय, समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा आढावा, महाराष्ट्रातील सध्याच्या कारभाराचा परिचय, महामारी दरम्यान प्रमुख आव्हाने, तुलनात्मक अभ्यासाचे उद्दिष्ट, सादरीकरणाची रचना. माझ्या विषयाची प्रस्तावना. एका परिसरातील अनेक लोकांना एकच आजार होतो, तेव्हा त्यांना साथ रोग म्हणतात. साथ रोगाचा त्यांच्या व्याप्तीनुसार 3 प्रकार आहेत. एंडेमिक स्थानिक, एपिडेमिक एक समुदाय, प्रांत किंवा देश, पॅन्डेमिक अनेक देश किंवा एकाहून अधिक खंडात प्रसार. एंडेमिक या प्रकारात एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट ठिकाणी तुरळक प्रमाणात साथ आढळून येते, जसे की डोळे येण्याची साथ. एपिडेमिक या प्रकारात एका प्रांतात अगर देशात साथ पसरते. इबोला या साथीची आपण या प्रकारात गणना करू शकतो. तर एकाहून अधिक देश किंवा खंडात एकच रोग पसरत असेल तर त्याला पॅन्डेमिक अर्थात महामारी ही संज्ञा वापरली जाते. प्लेग ही जगातील आतापर्यंतची सर्वात मोठी महामारी आहे. 6व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत तिने पृथ्वीवरील 1/3 लोकसंख्येचे उच्चाटन केले. प्लेग नंतर आताची कोरोनाची साथ देखील महामारी आहे. या साथीने जगातील अनेक देशांना ग्रासले आहे. मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. साथ ही संसर्गजन्य असते. एकामुळे दुसऱ्याला आजार होतो. प्लेग, देवी, कोरोना, पॅरिस फ्लू, इबोला आदी अनेक आजार यात मोडतात. हिवता, टायफस, ज्वर अशा साथींनी काही प्राचीन संस्कृतीचा नाश केला आहे. साथ का पसरते, कोणते घटक त्याला कारणीभूत आहेत, त्यापासून बचाव कसा करायचा याविषयी प्राचीन काळी जनजागृती नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होईल. 6व्या शतकात आलेल्या प्लेग साथीच्या वेळी देखील प्रचंड मनुष्यहानी झाली. रोमन सम्राट पहिले जस्टिनियन यांच्या काळात 542च्या सुमारास ही लाट आली होती. बेंझाटाईन साम्राज्य या लाटेमुळे लयाला गेले. सम्राट जस्टिनियन यांनी रोमन साम्राज्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी यशही मिळवले. लढायांद्वारे भूप्रदेश काबीज करणे, भव्य इमारती, चर्चची उभारणी यात सम्राट जस्टिनियन मोठी गुंतवणूक केली होती. त्यांचा कर वसुलीकडे कटाक्ष असे. देशाची राजधानी आणि इतरत्र प्लेगचे कहर माजवल्यानंतर कर वसुली घटली. मात्र त्यांनी ती कायम ठेवण्यासाठी कठोर कायदे अंमलात आणले. राजधानीत दररोज 5 ते 10 हजार मृत्यू होत होते. स्वतः जस्टिनियन यांना लागण झाली, सुदैवाने ते बचावले. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी किंवा जनतेला दिलासा देणारे फारसे प्रयत्न तेव्हा झाल्याचे दिसत नाही. उलट कर वसुलीसाठी अत्यंत जाचक गोष्टी केल्या गेल्या. या लाटेकडे लोकांनी देवाचा कोप म्हणून पाहिले. बहुतांश लोकांनी घरगुती उपचार घेतले, काहींनी तत्कालीन वैद्यांकडून औषधे घेतली. बहुतांश लोकांनी देवाचा धावा केला. काही जण आजार होऊन वाचले, त्यांना नशीबवान किंवा सामर्थ्यशाली संबोधले गेले. 6व्या शतकानंतर प्लेगच्या आणखी 2 लाटा आल्या. 3ऱ्या लाटेने भारताला प्रचंड पछाडले. 6वे शतक ते 21वे शतक या 14 शतकांमध्ये अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थित्यंतरे झाली. वैद्यकशास्त्र प्रचंड प्रगत झाले. साथ रोगांविषयीची समज वाढली. 6वे शतक आणि त्यानंतरच्या 14व्या शतकातील लाटेने मनुष्य अनेक गोष्टी शिकला. जसे साथ रोग कसे उद्भवतात, त्याला कोण जबाबदार असते, त्याला प्रतिबंध कसा करायचा आदी. त्यातून पुढे साथ रोगांना तोंड देण्यासाठी प्रतिबंध आणि उपचार या द्विसूत्रीचा एक आराखडा होत गेला. 6व्या शतकातील सम्राट, त्यानंतरचे राजरजवाडे, आताची लोकनियुक्त सरकारे
महामारीला त्या त्या काळानुसार तोंड दिले गेले. क्वारंटाईन ही संकल्पना ख्रिस्तपूर्व 7व्या शतकात उदयास आली असे मानले जाते. मात्र त्यापूर्वीही वेगळ्या पद्धतीने क्वारंटाईन अस्तित्वात होते. त्वचारोग, क्षयरोग यासारखे आजार असलेल्यांना तंदुरुस्त व्यक्तींकडून दूर ठेवले जाईल. परंतु क्वारंटाईनचा प्रयोग सर्वप्रथम व्हेनिसमध्ये झाला. ख्रिस्तपूर्व 7व्या शतकात बाहेरून येणारी जहाजे व त्यावरील खलाशांच्या नजीकच्या बेटावर 30 दिवस विलगीकरणात ठेवले जाईल. या काळात त्यांच्या रोगांची लक्षणे न दिसल्यास त्यांना शहरात प्रवेश मिळेल. 14व्या शतकात संसर्गापासून बचाव करण्यासाठी क्वारंटाईन हा एक परिणामकारक उपाय मानवाने शोधला गेला. त्यानंतर 1918 मध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि 1920 मध्ये कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग या उपायांची भर पडली. राजश्री शाहू महाराजांचा ऐतिहासिक संदर्भ. 26 जून 1874 रोजी कोल्हापुरात शाहू महाराजांचा जन्म झाला. 1894 मध्ये कोल्हापूरचे राज्यकर्ते म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले. प्रगतिशील धोरणे आणि सामाजिक सुधारणांसाठी त्यांना ओळखले गेले. शिक्षण, सामाजिक समानता आणि आर्थिक विकासांवर शाहू महाराजांनी लक्ष केंद्रित केले. पुढची स्लाइड. राजश्री शाहू महाराजांचे शासन धोरण कसे होते? सामाजिक न्याय आणि समानता यावर शाहू महाराजांनी मोठा भर दिलेला होता. शैक्षणिक संस्थांचा विकास शाहू महाराजांनी चांगल्या प्रकारे केला होता. नंबर 3, कृषी सुधारणांना शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिले होते. औद्योगिक आणि आर्थिक विकास उपक्रम छत्रपती शाहू महाराजांनी चांगल्या प्रकारे निर्माण केले होते. आरोग्य आणि स्वच्छता सुधारणांना त्यांनी अत्यंत महत्त्व दिले होते. कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन शाहू महाराजांनी समाजासाठी चांगल्या प्रकारे दिले होते. पुढची स्लाइड. राजश्री शाहू महाराजांच्या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य उपक्रम. नंबर 1, छत्रपती शाहू महाराजांनी रुग्णालये व दवाखाने ही करवीर संस्थानात उभारली गेली होती. नंबर 2, आधुनिक वैद्यकीय पद्धतींचा त्यांनी सगळ्या समाजाला परिचय करून दिला होता. छत्रपती शाहू महाराजांनी लसीकरण आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी पूर्ण करवीर संस्थानात राबवली होती. सार्वजनिक आरोग्य जनजागृती मोहीम ही करवीर संस्थानात छत्रपती शाहू महाराजांनी चांगल्या प्रकारे राबवली होती. महामारी आणि रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी उपाययोजना या पूर्णपणे केल्या होत्या. आरोग्य सेवा पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक त्यांनी केली होती. पुढची स्लाइड. राजश्री शाहू महाराज आणि प्लेग. 1890च्या उत्तरार्धात बुबोनिक प्लेगचा उद्रेक त्या काळात झाला होता. क्वारंटाईन सुविधांची स्थापना शाहू महाराजांनी केली होती. प्लेगग्रस्तांना मोफत वैद्यकीय उपचारांची तरतूद करवीर संस्थानात शाहू महाराजांनी केली. लोकांना शिक्षित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मोहिमा सुरू केल्या होत्या. प्लेग नियंत्रणासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांशी त्यांनी सहकार्य घेतले होते. पुढची स्लाइड. शिक्षण आणि सामाजिक सुधारणा. अनिवार्य प्राथमिक शिक्षणाचा त्यांनी परिचय करून दिला होता. शाळा आणि महाविद्यालयांची शाहू महाराजांनी स्थापना केली. वंचित विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती त्यांनी चालू केली. स्त्री शिक्षणाचा प्रसार त्यांनी केला होता. जातीभेद नष्ट करण्यासाठी सामाजिक सुधारणा त्यांनी घडवून आणल्या होत्या. मागासवर्गीय आणि उपेक्षित समुदायांना त्यांनी चांगल्या प्रकारे आधार दिला. या स्लाइड मध्ये आपण सध्याच्या सरकारचा साथीचा प्रतिसाद त्यांनी कसा दिला हे बघणार आहोत. कोविड-19 उद्रेकाला प्रारंभिक प्रतिसाद कसा दिला हे बघणार आहोत. लॉकडाऊन आणि कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी
कशी सुरू केली ते बघणार आहोत. या स्लाइडमध्ये सध्याच्या सरकारचा साथीचा प्रतिसाद कसा दिला हे आपण बघणार आहोत. कोविड-19 उद्रेकाला प्रारंभिक प्रतिसाद कसा दिला गेला. लॉकडाऊन आणि कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी केली गेली होती. आरोग्य सेवा प्रदात्यांशी समन्वय त्यांनी साधला होता. टास्क फोर्स आणि समित्यांची निर्मिती सरकारने तयार केली होती. सतत देखरेख आणि मूल्यांकन सरकार करत होते. लोकांनी माहिती देण्यासाठी संप्रेषण धोरणं त्यांनी केली होती. या स्लाइडमध्ये सध्याच्या महामारी दरम्यान आरोग्य सेवा उपक्रम सरकारने काय राबवले हे याच्यात नमूद केले. कोविड-19 उपचार केंद्राची सरकारने स्थापना केली होती. चाचणी सुविधा आणि प्रयोगशाळांचा विस्तार सरकारने केला होता. वैद्यकीय पुरवठा, खरेदी आणि वितरण सरकारने केले होते. लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी सरकारने केली होती. हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन स्टाफसाठी त्यांनी समर्थन केले होते. आरोग्य निरीक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर सरकारने विस्तृत प्रकारे केला होता. पुढची स्लाइड. आर्थिक आणि सामाजिक उपाय सरकारने काय काय केले. प्रभावित क्षेत्रांसाठी आर्थिक मदत आणि पॅकेज सरकारने निर्माण केले. व्यक्ती आणि कुटुंबांना थेट आर्थिक मदत सरकारने केली. लघु उद्योग आणि उद्योजकांसाठी समर्थन म्हणजेच मदत केली होती. अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पुढाकार सरकारने घेतला होता. रोजगार निर्मितीसाठी कार्यक्रम सरकारने आखले होते. असुरक्षित लोकसंख्येसाठी सामाजिक कल्याण योजना सरकारने राबवल्या होत्या. पुढची स्लाइड. तुलनात्मक विश्लेषण. सार्वजनिक आरोग्य. सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांचा विकास तेव्हा आणि आता कसा होता. आरोग्य सुविधांचा ऐतिहासिक विकास. आरोग्य सेवा पायाभूत सुविधांमध्ये आधुनिक प्रगती कशी होती. संसाधन वाटप आणि गुंतवणूक यांची तुलना. लसीकरण आणि रोग नियंत्रण उपाय. राजश्री शाहू महाराज यांचे लवकर लसीकरणाचे प्रयत्न. कोविड-19 दरम्यान समकालीन लसीकरण मोहीम. पुढची स्लाइड. तुलनात्मक विश्लेषण. शिक्षण आणि सामाजिक सुधारणा. काळानुसार शैक्षणिक धोरणाची उत्क्रांती. राजश्री शाहू महाराजांनी केलेल्या सुरुवातीच्या शैक्षणिक सुधारणा. महाराष्ट्रातील समकालीन शैक्षणिक धोरणे. शैक्षणिक प्राधान्यक्रमात सातत्य आणि बदल. शिक्षणाची सर्वसमावेशकता आणि प्रवेश योग्यता. उपेक्षित समाजाचा शिक्षणात समावेश करण्याचा प्रयत्न. सर्वसमावेशक शिक्षणासाठी सध्याचे उपक्रम. शैक्षणिक समानता प्राप्त करण्यासाठी आव्हाने आणि यश. पुढची स्लाइड. शिकलेले धडे आणि सर्वोत्तम पद्धती. राजश्री शाहू महाराजांच्या कारभारातील महत्त्वाचे धडे. सर्वसमावेशक धोरणे आणि सामाजिक न्यायाचे महत्त्व. सामाजिक विकासात शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्याची भूमिका. प्रभावी संकट व्यवस्थापन आणि सार्वजनिक सहभाग. सध्याच्या सरकारने अवलंबवलेली यशस्वी रणनीती. महामारी दरम्यान सक्रिय आरोग्य सेवा उपक्रम. आर्थिक आधार आणि सामाजिक कल्याण उपाय. आता आपण ह्या स्लाइडमध्ये सेमिनारचा निष्कर्ष बघणार आहोत. मुख्य मुद्दे आणि निष्कर्षाचा सारांश. साथीच्या रोगांमध्ये शासनाचे महत्त्व अधोरेखित करणे. ऐतिहासिक आणि समकालीन दृष्टिकोन समजून घेणे. मुख्य निष्कर्ष आणि अंतर्दृष्टी. सर्वसमावेशक आणि सक्रिय प्रशासनाचे महत्त्व. सामाजिक लवचिकतेमध्ये शिक्षण आणि आरोग्य सेवेची भूमिका. प्रभावी संकट व्यवस्थापन धोरण. ऐतिहासिक शासनापासून शिकण्याचे महत्त्व. भूतकाळातील नेते आणि धोरणांमधून धडे घेणे.